नमस्कार. जय हिंद. मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ. आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आज आपण जे काही अनेक दिवस रेल्वेसाठी प्रयत्न करत आहोत, तर आपल्याला चांगला एक योगदान आहे की आपण एक महाराष्ट्र रेल्वे परिषद आपल्या दिनांक 26 एप्रिल 2026ला रविवारी परवाच सकाळी 10 वाजता दादर येथे आपण आयोजित केलेलं आहे. आपल्या सर्वांनापर्यंत मॅसेज हा आपल्या अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण हा आपला महाराष्ट्र रेल्वे परिषद आपण आयोजित केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्हा रहिवासी प्रवासी संघसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्यांना मदत करण्यासाठी उतरलेला आहे. कारण आज आपल्याला शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकार असतानासुद्धा रेल्वे देऊन देखील स्वतःची जमीन, स्वतःचे पैसे, स्वतःची मेहनत सर्व देऊनसुद्धा आज त्या कोल्हापूर जिल्ह्याकडे भारतीय रेल्वे यांनी पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे. आणि आज तुम्ही बघाल सह्याद्री एक्सप्रेससाठी गेले 5-6 वर्ष आम्हाला लढावं लागत आहे, तरीसुद्धा मुंबई ते कोल्हापूर रेल्वे त्यांना सुरू करता येत नाही. पण त्याचवेळी 1300 एकूण गाड्या उत्तर भारत म्हणजे संपूर्ण UP, बिहार, गुजरात कुठेही बघा तुम्हाला एक्स्ट्रा ट्रेन सोडल्या जातात. पण आपल्या सह्याद्री एक्सप्रेसला कारण दाखवता येत की तिथे प्लॅटफॉर्म CSTला नाही आहे, पण त्याच वेगळ्या रेल्वे सोडतात. आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या किंवा कोकणातल्या किंवा इतर नागपूरसारख्या इतर सर्वच भारतामधल्या काही आपली जे मुंबईतले कनेक्टेड रेल्वेज आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यासोबत हा अन्याय खूप दिवस सहन करतो आहे. कालसुद्धा सेंट्रल बोर्डाची CSTला मीटिंग झाली, त्याच्यामध्ये कोल्हापूरचे मांडलेले एकही विषय मंजूर करण्यात आलेले नाहीत. सर्वच विचारावर ह्या रेल्वेनी नकारार्थी प्रश्न दाखवला आणि आमचे राजकीय नेतेसुद्धा मूग घेऊन बसलेले आहेत. त्यांना कुठलेही आज आपल्याला जे पेट्रोल महागडं जे युद्धाच्या परिस्थितीतसुद्धा आपण वापरतो आहे किंवा टोल देतो आहे किंवा आपल्याला खाजगी ट्रॅव्हल्सने 1000-2000 रुपये देऊन प्रवास करावा लागतो आहे, तर ह्या सगळ्या त्रासातून मुक्तता कुठेतरी आधार कुठेतरी मिळावा ह्यासाठी आमची संघटना आणि आता ही कोकणमधली अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना वेळोवेळी आपल्या सर्वांशी पाठपुरावा सुरू आहे. माझी एक नम्र विनंती आहे, आपल्याला माहिती आहे आमच्या कोल्हापूरचे विषय सह्याद्री एक्सप्रेस आहे, महालक्ष्मीचा टायमिंगचा इश्यू आहे, 13-14 तास आपल्याला लागतात. आज गडिंग्लज आजरा चंदगडमध्ये रेल्वे नाही, त्यासाठी आपण लढतो आहे. सावंतवाडी चंदगड बेळगाव गेले 1971 पासून मागणी सुरू आहे, सर्वे झालेला आहे, 2018ला पुन्हा सर्वे झालेला आहे, पण त्यांच्याकडे 1 रुपये नाही आहे. पण त्याचवेळी गुजरातला मात्र 1,08,000 कोटीचा बुलेट ट्रेन ऑलरेडी ट्रेन आहे. बुलेट ट्रेन आणायसाठी 2016ला नियोजन केलं आणि 2027ला तो प्रोजेक्ट कंप्लीट होतो आहे आणि त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट आत्ता 1,90,000 कोटी. त्याच्यामध्ये अर्धा खर्च महाराष्ट्राने उचलला आहे. महाराष्ट्राला फक्त 4 स्टेशन असताना देखील. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की हा दुजाभाव का महाराष्ट्रावर का कोल्हापूरवर चाललेला आहे. तर आपण जनता आहोत, आपणच मालक आहोत, आपणच ह्या राजकर्त्यांना अधिकाऱ्यांना आपणच त्यांना त्यांची जागा किंवा त्यांचं जे काय काम आहे ते दाखवण्याचं कर्तव्य आहे. मी आपल्या सर्वांना कोल्हापूरवाल्यांना नम्र विनंती करतो, बघा तुम्ही प्रत्येक राजकीय कुठल्या कारणानं तुम्ही कुठल्या लग्नाला गोंधळाला प्रत्येकाला येताच. हा सामाजिक आहे. आम्ही तुम्हाला विनंतीच करू शकतो आहे. मला माहिती आहे तुम्ही आता 1,500-2 हजार रुपये देऊन ट्रॅव्हलने प्रवास करणार आहेत. बिचारे तुमची मुलं बाळं कशी जातात ते मी पाहिलेले आहेत. मी काय स्वतः कारने जातो, पण त्यातला हाल मी स्वतः अनेक वर्ष बघितलेला आहे. मी सुद्धा त्या गावातला एक कोल्हापूर जिल्ह्यातला मालिग्रे गावचा मुलगा आहे. तर ही हाल अपेक्षा कुठेतरी बंद व्हावी. कोल्हापूरच नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या असो, नाहीतर कोकणातल्या असो, नाहीतर विदर्भ असो, मराठवाडा असो, कुठल्याही ज्या काही लोकांना कोकणातल्या सगळ्यांना त्रास होतो आहे त्यावर आपण एक हे अधिवेशन पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे. तुमचे सगळे विषय काय असतील ते रेल्वेचे बाबतीचे लिहून तुम्ही घेऊन या. तुमच्या मंडळाच्या ठराव पास करून आणा. नक्की सर्वजण आम्ही त्यातला पाठपुरावा करणार आहोत. आमदार खासदारांना भले ते जिंकले असतील इलेक्शन, पण त्यांना पुढच्या इलेक्शनला काय दाखवायचे ते हिसका आम्ही बरोबर दाखवेन. आमचं मंडळसुद्धा आमचा संघसुद्धा ह्या राजकीय लोकांना त्यांना असं भ्रमात आहेत की आम्ही 500-500 रुपये दिले मतदानाला किंवा दारू पाजली म्हणजे आम्हाला मतं भेटतात. आज नेपाळ काय झाले तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर आपणसुद्धा त्या नेपाळची कदाचित आपल्याला गरज पडेल की तशीसुद्धा एक वेळ म्हणजे आपल्याला यंग जनरेशननं ह्या सर्व राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांना जागा दाखवण्याची.
तर मी आपल्या सर्वांना करतो की विनंती, तुमचे जेवढे पण रेल्वेचे विषय असतील तेवढे तुम्ही लेखी स्वरूपात घेऊन या. 10 वाजता सकाळी मीटिंगला सुरू होईल, 1 वाजता मीटिंग संपेल. तुमचे काय विषय असेल ॲडव्हान्समध्ये आपल्या संघटनेच्या किंवा वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे लिखित स्वरूपाचे द्या आणि तुमचा नक्की त्याच्याबाबत आम्ही विचार करू, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि पाठपुरावा करून लवकरच ह्या रेल्वेला आपण सुद्धा आपली किंमत, आपली अधिकार आणि आपली जबाबदारी ह्या सगळ्यांची जाणीव करून देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.